यावेळी एक मोठी बातमी येते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेली टीका राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे। आरएसएसच्या लेखाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलंय। भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजितदादांमुळे। हे कसलं गणित असा सवाल सूरज चव्हाण यांनी उपस्थित केलाय। त्यांनी हे ट्विट केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादीवरती केलेली टीका त्यांच्या जिव्हारी लागली आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर तो अजितदादांमुळे। महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आणि रोष कोणावरती आहे हे समजून घ्या। लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं, मात्र लेख लिहून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका, अशी देखील त्यांनी टिप्पणी केली आपल्या पोस्टमध्ये। याच संदर्भात बोलूयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण हे आपल्या सोबत स्वतः आहेत फोन लाईन वरती। सूरज चव्हाण, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। जे काही वक्तव्य करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल किंवा एकूणच भारतीय जनता पार्टीच्या विजय आणि पराजयाबद्दल, त्यावरती तुमचं काय मत आहे? नक्कीच काल ऑर्गनायझरच्या मुखपत्राच्या माध्यमातून अजितदादावरती टीका करण्यात आली होती। आम्ही अनेक वेळा जे भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याच्या नंतर अनेक वेळा त्यांच्या मुखपत्रामध्ये बातम्या वाचल्या होत्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडनं आम्ही ऐकलं होतं की या निवडणुकीमध्ये संघाचा शिस्तपणामुळे ती निवडणूक भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, अशा पद्धतीच्या बातम्या आम्ही त्यांच्या ऐकलेल्या वाचलेल्या होत्या। आज महायुतीचा महाराष्ट्रामध्ये थोडंसं पिछेहाट झाली आणि त्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, या नेत्यांनी सर्वांनी स्वीकारली। परंतु जाणीवपूर्वक आमचा ब्रँड डॅमेज करण्यासाठी एखादी लेख लिहून त्याची सर्वस्व जबाबदारी अजितदादावर फोडायची आणि विजयाचं श्रेय मात्र आपण घ्यायला यायचं। मग यावेळी संघ कार्यान्वित नव्हता का, हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला येतो। आणि ज्यावेळी आमचा ब्रँड डॅमेज करायचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्हाला त्याला उत्तर देणं स्वाभाविकच आहे। आमचं महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आम्ही सगळेजण एकत्रित एक दिलानं काम करतोय, पण असं त्यांना मानणाऱ्या संस्था जर आमच्यावर अटॅक करत असतील तर आम्हाला तशा पद्धतीचे उत्तर देणं कर्म। बरोबर। आणखी एक वाक्य त्यामध्ये होतं की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे ब्रँड व्हॅल्यू कमी झाली। असं म्हणलं तर मग उत्तर प्रदेशमध्ये काय झालं, कशामुळे झालं? आता महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गोष्टी बोलतायत। तर खरं तर मला वाटतंय हे जे त्यांनी ब्रँड व्हॅल्यू बद्दल लिहिलेलं आहे याचा अर्थ तुम्ही जनतेपासून खूप दूर गेलेला आहात। कारण जनतेचा रोष कोणाबद्दल आहे, कौल कोणाकडे आहे हे तुम्हाला समजत नसेल, याचा अर्थ तुम्ही जनतेपासून दूर गेलेला। तर आपण जिथं चुका झाल्यात ते सुधारून महायुती म्हणून आम्ही सर्वजण पुढे जायला तयार आहोत। पण जाणीवपूर्वक असं जर कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ब्रँड डॅमेज करत असेल तर त्याला उत्तर आम्ही जशा तसं देऊ। बरं, याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत सध्या आहेत। प्रवीण दरेकर जी, ज्या पद्धतीनं अजित पवारांना सोबत घेतल्यानं ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असा जो काही लेखामध्ये उल्लेख करण्यात आला, त्यावरती सूरज चव्हाण म्हणतात आम्ही जशास तसं उत्तर देऊ। नाही, मला वाटतं कशावरून कशाची प्रतिक्रिया द्यायची कळत नाही। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यानं, जबाबदार पदाधिकाऱ्यानं अजितदादांमुळे असं झालंय अशा प्रकारचा जाहीरपणे कुठे वाच्यता केली का किंवा कुठे दोषारोप केलेत का? मग विनाकारण त्या ठिकाणी महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण करणारी वक्तव्य करणं योग्य असं मला वाटत नाही। प्रवक्ते असो, नेते असो, आता ही वक्तव्य त्यांनी स्वतः केलेत की पक्षाध्यक्ष किंवा पक्ष नेतृत्वाने सांगून केलेत, हेही त्या ठिकाणी पाहायला पाहिजे। परंतु मला वाटतं एका वर्तमानपत्रात आल्यामुळे लगेच त्याच्यावर रिॲक्शन करून महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही, याची मला वाटतं जबाबदार लोकांनी त्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे। बरं, सूरज चव्हाण स्वतः आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। सूरज चव्हाण बोला। आमचं म्हणणं तेच आहे, आमची इच्छा तेच आहे की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये। आणि प्रवीण दरेकरजी जसं म्हणाले की बाबा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कुणी बोलले का, कारण आमची युती ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली। त्यामुळं आमचा राग भारतीय जनता पार्टीबद्दल किंवा आम्ही त्यांना नाही,
ज्या मुखपत्रानं लिहिलंय त्याच्याबद्दल ती मी ट्विट केलेलं आहे. मग डॅमेज कंट्रोल करण्याची भाजपकडून तुमची अपेक्षा आहे का? नाही, अपेक्षा साहजिकच आहे. भारतीय जनता पार्टी आज आम्ही सर्वजण एकत्रित आहोत, त्यांच्या निगडीत ती संस्था आहे. त्यांनी थोडंसं सांगितलं तर त्याचा फरक नक्कीच पडेल असा विश्वास आम्हाला आहे. बरं, प्रवीण दरेकरजी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतायत की बाबा तुम्ही यावरती काहीतरी करावं? नाही, पक्ष भारतीय जनता पार्टी जे करायचं तो निवडणुकांमध्ये जय पराजय झाला करतच असतो. पण मला वाटतं एकीकडे सूरज आमचे मित्र बोलतायत की आम्ही त्याच्यावर भाजपवर कुठे बोललोय. आता थेट भाजपच्यावरच त्या ठिकाणी रोख आहे. मला वाटतं नाही बोलल्याने काय आपलं नुकसान आहे का? आपण त्या ठिकाणी पक्षाची समन्वय समिती असते, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, ते एकमेकांशी बोलून त्या ठिकाणी निर्णय घेतील ना. आपल्याला घाई कशासाठी पाहिजे? त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल दादांचं, शिवसेना असेल शिंदे साहेबांची, हे नेते शीर्षस्थ किंवा पक्षाच्या वरिष्ठ बैठकीत बोलतील ना. आणि भाजपची RSS संघटना नाही, उलट RSS हे भारतीय जनता पार्टीची पितृतुल्य मातृतुल्य संस्था आहे. आता ऑर्गनायझर या पाक्षिकाचा या नियतकालिकाचा त्यांचा तो विचार आहे ना. आपण त्याच्यावरनं लगेच टोक गाठायचं काही कारण नाहीये. पण विजय झाला तर RSSच्या शिस्तबद्धपणामुळे आणि जर पराजय झाला तर मग अजित पवारांमुळे, यावरती आक्षेप आहे सूरज चव्हाणांचा. प्रवीणजी, अरे पण आम्ही असं कुठे म्हणालो नाही, असं आम्ही कुठेही म्हणालो नाही. भारतीय जनता पार्टी प्रत्येक पराभवाचं किंवा अपयशाचं या ठिकाणी मूल्यमापन करत असते आणि त्यावेळेला पक्षांतर्गत बैठकीत त्या ठिकाणी कोणामुळे विजयाची कारणं काय, आपण कुठे कमी पडलो, काय कोणाचं चुकलं याचं मूल्यमापन होत असतं. ते काय मीडियात तुमच्या समोर किंवा ट्विटद्वारे मतं मांडायची नसतात ना. त्यातनं एकमेकांच्या विषयी कटुता निर्माण होते आणि जरी कटुता ऍक्शनला रिॲक्शन होत गेली तर त्याचं वादात रूपांतर होतं आणि ते महायुती जर भविष्यात टिकावी असे वाटत असेल तर त्यासाठी योग्य असं मला वाटत नाही. बरं, सूरजजी काय भूमिका आता तुमची पुढे? नाही, आमची इच्छा तेच आहे की मिठाचा खडा महायुतीमध्ये पडू नये. आता जसं दरेकर साहेब म्हणाले की ऑर्गनायझर किंवा संघ ही मातृतुल्य पितृतुल्य संस्था आहे. आमची अपेक्षा तेच आहे की तुम्ही तुमच्या संस्थेला, जसं तुम्ही आम्हाला म्हणताय की मिठाचा खडा पडू नये आपल्या ट्विटमुळे, तर त्यांनाही आपण तसाच जर सल्ला दिला तर आम्हालाही त्याचा आनंद वाटेल आणि ती अपेक्षा आमची तुमच्याकडनं आहे. बरं, प्रवीणजी तसं होईल का? भारतीय जनता पार्टी सल्ला RSSला देत नसतं, RSS भारतीय जनता पार्टीला सल्ला त्या ठिकाणी देत असतं. आणि अनेकदा ज्या वेळेला अशा प्रकारचे निकाल लागले, जेव्हा वाजपेयींच्या वेळेला इंडिया शायनिंग होतं त्याही वेळेला विवेक साप्ताहिकामध्ये अशा प्रकारचं आर्टिकल आलं होतं. त्याचा उद्देश त्या ठिकाणी जे काही आपल्याकडून कमी जास्त झालं असेल ते दुरुस्त करण्यासारखं आहे. आता प्रश्न राहिला अजितदादांच्या विषयी झालेल्या टिप्पणीचा, तो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या समन्वय बैठकीमध्ये वरिष्ठ नेते किंवा आपण चर्चा करू ना. त्याच्यावर आपण गप्प बसल्याने काही नुकसान होत नाही ना. जरा आपण, मला वाटतं संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी संयमाला फार महत्व आहे, तर पुढच्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. मला वाटतं सूरज चव्हाण किंवा संबंधितांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे किंवा माझी तशी त्यांना विनंती राहील. बिलकुल. प्रवीण दरेकरजी आणि सूरज चव्हाणजी दोघांचेही धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.